राशीच्या मंडळींनो, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, ती व्यक्ती अचानक थोडी दूर का वाटते? बोलण्याची पद्धत बदलली आहे, वागण्यात फरक जाणवतोय आणि मनात लगेच प्रश्न येतोय, काय झालं? पण थांबा, 1 ते 18 सप्टेंबरच्या काळात तुम्ही जे पाहत आहात, त्याचा अर्थ लगेच प्रेम कमी झालं असा काढू नका. कारण कधी-कधी समोरची व्यक्ती बदललेली नसते, परिस्थिती बदललेली असते आणि तुम्ही त्या बदलाचा चुकीचा अर्थ लावत आहात. तर तिथे फक्त गैरसमज होता, तिथे खरंच कन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो. पण चांगली गोष्ट अशी आहे, 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती हळू-हळू सकारात्मक बदल जाणवण्याची शक्यता आहे. म्हणून सिंह राशीसाठी सप्टेंबरचा मुख्य प्रश्न आहे, रिॲक्शन द्यायची की आधी परिस्थिती समजून घ्यायची? आणि जर तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर हा प्रश्न तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचा आहे. कारण 18 सप्टेंबर नंतर तुमच्या परिस्थितीमध्ये काय बदल होऊ शकतो, हा भाग आपण शेवटी पाहणार आहोत. सिंह राशीच्या सिंगल लोकांना तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असू शकते. तुम्हाला ती व्यक्ती मनापासून आवडते. कदाचित तुम्हाला वाटत असेल ही व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग व्हावी, पण अचानक तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवतो. कॉन्टॅक्ट कमी होतो, बोलणं कमी होतं आणि तुम्हाला वाटतं काय झालं? मग मन लगेच एक निष्कर्ष काढतं, कदाचित आता यांना मी आवडत नाही. पण इथेच तुम्हाला थांबायचं आहे, कारण समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात पर्सनल प्रॉब्लेम असू शकतात, फॅमिली प्रॉब्लेम असू शकतात किंवा अशी काही परिस्थिती असू शकते, जी ती व्यक्ती तुम्हाला सांगत नसेल. म्हणून लगेच निगेटिव्ह होऊ नका. रागवण्याआधी एक छोटासा प्रश्न विचारा, तुझ्यासाठी मी काही करू शकतो का? हा प्रश्न साधा आहे, पण त्यातून तुमचा अप्रोच बदलतो. तुम्ही आरोप करत नाही, तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करता. आणि कधी-कधी नात्यात याच गोष्टीची सगळ्यात जास्त गरज असते. म्हणून 1 ते 18 सप्टेंबर या काळात घाईने प्रपोजल देण्यापेक्षा, घाईने निष्कर्ष काढण्यापेक्षा ऑब्झर्व्ह करा. समोरची व्यक्ती तुमच्याशी कशी बोलते, तुमच्यासाठी वेळ देते का, स्वतःहून कॉन्टॅक्ट करते का, या छोट्या गोष्टी तुम्हाला तिच्या मनाची अधिक स्पष्ट कल्पना देऊ शकतात. आणि आता महत्त्वाचा भाग, 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती नॉर्मल होण्याची शक्यता वाढू शकते. समोरच्या व्यक्तीचं वर्तन पुन्हा पूर्वीसारखं वाटू शकतं, पण त्यानंतरही एक गोष्ट तुमच्या हातात असेल, तुमचं स्वतःचे बिहेवियर. परिस्थिती सुधारली आणि तुम्ही परत पुन्हा निगेटिव्ह रिॲक्शन दिली, तर गोष्ट पुन्हा बिघडू शकते. म्हणून सिंगल लोकांसाठी सप्टेंबरचा संदेश स्पष्ट आहे, आधी समजून घ्या, नंतर पुढे जा. ज्यांचं लव्ह अफेअर आहे, पण ते सिंगल आहेत, त्यांच्यासाठी हा काळ वेगळा आहे. आणि जर तुम्ही आधीपासून लव्ह अफेअरमध्ये असाल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल, तर प्रश्न आहे, नातं टिकवायचं कसं? कारण प्रेम असणं आणि नातं व्यवस्थित टिकवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या महिन्यात तुमच्या काही सवयी किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया समोरच्या व्यक्तीला हळूहळू त्रासदायक वाटू शकतात. सुरुवातीला ती दुर्लक्ष करेल, नंतर सांगेल, पण एक वेळ अशी येऊ शकते की तिचा पेशन्स संपेल. आणि इथेच थांबा. पुढच्या वेळी तुमच्या पार्टनरकडून एखादी गोष्ट चुकली तेव्हा लगेच रिॲक्शन देण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, की खरंच तिची चूक आहे की या काळामुळे माझी रिॲक्शन जास्त तीव्र झाली आहे? हा छोटासा विचार मोठा वाद टाळू शकतो. म्हणून या महिन्यात नकारात्मक विचार वाढू नका, संशय वाढू नका, प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर एखादा थर्ड पर्सन तुमच्या पार्टनरबद्दल काही उलटसुलट सांगत असेल, तर लगेच विश्वास ठेवू नका. कारण नातं तुमचं आहे. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं आहे, त्याला जास्त महत्त्व द्या. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट सत्य असेलच असं नाही. म्हणून लव्ह अफेअर आणि लिव्ह इनसाठी सप्टेंबरचा मंत्र पॉझिटिव्ह राहा, ट्रस्ट ठेवा आणि तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यामध्ये अनावश्यक जागा देऊ नका. एक छोटासा प्रश्न, सिंह राशीच्या मंडळींनो, तुमची सध्याची सिच्युएशन यापैकी कोणती आहे? सिंगल, लव्ह, मॅरिड की नो कॉन्टॅक्ट? कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा. आणि जर तुम्ही नो कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर अजून थोडं थांबा, कारण 18 सप्टेंबर नंतरचा तुमच्यासाठीचा महत्त्वाचा संकेत अजून बाकी आहे. पण त्याआधी विवाहित सिंह राशीसाठी हा महिना काय सांगतो ते पाहूया. तुम्ही विवाहात असाल, तर सप्टेंबरचा काळ थोडा संवेदनशील दिसतोय. जोडीदार जवळ असेल, पण मनाला हवं ते इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही असं वाटू शकतं. छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. एखादी गोष्ट गरजेपेक्षा मोठी होऊ शकते. कधी मनात संशय निर्माण होऊ शकतो आणि कधी जोडीदार जवळ असूनही भावनिक अंतर जाणवू शकते. पण
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मनात गोष्टी साठवू नका. तुम्हाला वाईट वाटलं तर शांतपणे बोला. कारण आज छोटी वाटणारी गोष्ट जर बोलून सोडवली नाही, तर काही दिवसांनी तीच गोष्ट मोठा वाद बनू शकते. विशेषतः महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात तुमच्या रिॲक्शनवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रेशर असू शकतं, पण त्या प्रेशरमध्ये तुम्ही कसा रिस्पॉन्स देता यावर नात्याचा परिणाम होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं आवश्यक नाही. कधी-कधी थोडं शांत राहणे नात्यांसाठी चांगलं असतं. आजही एखाद्या व्यक्तीची मेसेजची वाट पाहायची आहे, तर घाबरू नका. तुमच्यासाठी महत्त्वाचा नो कॉन्टॅक्ट भाग आता येणार आहे. आता एक असा विषय ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही, पण तो महत्त्वाचा आहे. कधी-कधी सध्याच्या नात्यात भावनिक अंतर जाणवतं, की मन दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतं. जर तुम्ही विवाहित असाल आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्शन निर्माण होत असेल, तर सप्टेंबरमध्ये या भावनेकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. विशेषतः 7 सप्टेंबरपासून 26 सप्टेंबरपर्यंत या कनेक्शनचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. बोलणं वाढू शकतं, इंटरॅक्शन वाढू शकते, एकमेकांना वेळ देण्याची इच्छा वाढू शकते आणि हळूहळू इमोशनल क्लोजलीनेस पण वाढू शकतो. तर आधीपासून एखादं कनेक्शन असेल तर या काळात ते अधिक ॲक्टिव्ह होऊ शकतं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ते फक्त अट्रॅक्शन आहे की तुम्ही त्याला नात्याचं रूप देत आहात? दोन्ही गोष्टी एकसारख्या नाही आहेत. भावना तीव्र झाल्या की निर्णयही भावनेतून घेतले जातात. म्हणून स्वतःला विचारा, मी खरंच काय शोधतोय? नवीन अट्रॅक्शन, भावनिक आधार की सध्याच्या नातात जी कमतरता जाणवते ते दुसऱ्या व्यक्तीकडून भरून काढण्याचा प्रयत्न? हा फरक समजणं या महिन्यात खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक अट्रॅक्शन नवीन रिलेशनशिप बनण्यासाठीच असतं असं नाही. आता भाग येतो जो भाग ज्याची तुम्ही सगळ्या आतुरतेनं वाट पाहतात, नो कॉन्टॅक्ट. त्या सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात आजही एक व्यक्ती आहे, पण त्या व्यक्तीशी आज कोणताही कॉन्टॅक्ट नाही. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे, आता घाई करू नका. तुम्हाला रियुनियन हवं आहे, पुन्हा बोलायचं आहे, रिलेशनशिप रिवाईव्ह करायचं आहे, तर पहिल्यांदा बदलायला हवं ते तुमचं स्वतःचं ॲटिट्यूड. कारण मनातच जर राग असेल, तक्रारी असतील आणि विचार असेल, चूक त्यांची होती, मीच का पुढे जाऊ, तर तुम्ही समोरच्यांची पॉझिटिव्ह पद्धतीने अप्रोच कसं करणार? म्हणून पहिली पायरी समोरच्या व्यक्तीकडे जाण्याची नाही आहे. पहिली पायरी आहे स्वतःच्या मनाला समजवायची आणि स्वतःच्या मनातला नकारात्मकपणा कमी करायची. विशेषतः 1 ते 18 सप्टेंबर या काळात कोणताही मोठी स्टेप घेण्याची घाई करू नका. अप्रोच केला तर निराशा मिळू शकते. म्हणून थांबा, ऑब्झर्व्ह करा, स्वतःला तयार करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच ती व्यक्ती परत हवी आहे की मला फक्त माझं म्हणणं मान्य करून घ्यायचं आहे? दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जुन्या तक्रारीची यादी परत वाचू नका आणि ते घेऊन परत रियुनियन करू नका. कारण तुम्ही म्हणाल, "मी पॉझिटिव्ह झालोय," पण त्याच वेळी जुन्या सगळ्या तक्रारी समोर ठेवल्या तर पुन्हा तो कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल. पण 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीचा ॲटिट्यूड तुमच्याबद्दल हळू पॉझिटिव्ह होऊ शकतो आणि तिच्या मनातील निगेटिव्हनेस कमी झाला असेल, तर पुढची पायरी घेण्यासाठी वातावरण तयार होऊ शकतं. याचा अर्थ रियुनियन लगेच होईल असा नाही, पण संवादासाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. हे नातं पुन्हा जोडण्यासाठी पहिली गरज संवादाची नसते, दोघांच्या मनातला राग शांत होण्याची असते. सिंह राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 तुमच्या प्रेमजीवनासाठी एक सेन्सिटिव्ह महिना आहे. पण हा महिना फक्त समस्या दाखवण्यासाठी नाही, तुमची रिॲक्शन बदलण्याची संधी देतोय. सिंगल असाल तर समोरच्या व्यक्तीच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ काढू नका. पहिले समजून घ्या, नंतर पुढे जा. लव्ह अफेअर किंवा लिव्ह इनमध्ये असाल तर ट्रस्ट आणि पॉझिटिव्हिटी सांभाळा. इतरांच्या बोलण्यापेक्षा तुमच्या नात्यावर विश्वास ठेवा. मॅरिड असाल तर मनात गोष्टी साठवू नका. संवाद आणि संयम सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर मन दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत असेल, तर आधी स्वतःला विचारा, मी खरंच काय शोधतोय? आणि नो कॉन्टॅक्टमध्ये असाल तर 1 ते 18 सप्टेंबर घाई करू नका. 18 सप्टेंबर नंतर परिस्थिती पुन्हा पहा. कारण कधी-कधी आपल्याला वाटतं समोरची व्यक्ती बदललेली आहे, पण खरं तर परिस्थिती बदललेली असते आणि परिस्थिती बदलली की त्याच व्यक्तीचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. म्हणून या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, रिॲक्शन नको, पेशन्स हवा, निगेटिव्ह थिंकिंग नको, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा. आणि हे जर जुनं नातं पुन्हा खरंच हवं असेल, तर जुन्या तक्रारी घेऊन पुढे जाऊ नका. कारण कधी-कधी नातं परत मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला बदलण्याची गरज नसते, आपला अप्रोच बदलण्याची गरज असते. सिंह राशीच्या मंडळींनो, 18 सप्टेंबर नंतर
परिस्थिती कोणत्या दिशेने जाते हे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून घाई करू नका, परिस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचं पाऊल उचला. तुमची सध्याची सिच्युएशन सिंगल, लव्ह, मॅरिड किंवा नो कॉन्टॅक्ट यापैकी कोणती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच राशीनुसार सविस्तर हॉरोस्कोपसाठी अमोक चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रहांचे संकेत, भावनांची चाहूल अमोक सोबत जाणून घ्या. धन्यवाद.